अशा परिस्थितीत आमदारांसारख्या गोरगरीब जमातीनं कुणाच्या तोंडाकडे पाहायचं? या बिचाऱ्या आमदारांना कोणी वाली राहिलेलं नाही. पण या पृथ्वी तलावर एक थोर महापुरुषानं जन्म घेतलाय. या थोर महापुरुषाचं नाव आहे चंद्रशेखर बावनकुळे. गेल्या 400 वर्षात असा महापुरुष जन्मालाच आलेला नव्हता. या महापुरुषानं मरणासन्न अवस्थेत पोहोचलेल्या आमदारांसाठी मोठं कार्य करून ठेवलंय. विश्वगुरूंनी जागतिक भिकाऱ्यांसाठी हे जे महान कार्य केलंय त्यातूनच महापुरुष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदर्श घेतलाय. याच धारावीच्या ठिकाणी आता दीन दुबळ्या वंचित पीडित आमदारांसाठी भूखंड देण्याचा निर्णय महापुरुष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेऊन टाकलाय. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत महापुरुष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या उदात्त अशा निर्णयाचं. प्रेक्षक हो, आपल्या महाराष्ट्रात एक अत्यंत गोरगरीब पीडित वंचित दीनदुबळा असा एक समाज राहतो. या समाजाला खायला अन्न मिळत नाही, राहायला घर मिळत नाही, अंगावर पुरेसे कपडे सुद्धा घालायला नसतात. अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजांपासून हा समाज वर्षानुवर्षे वंचित आहे. त्यांच्याकडे कुणी डुंकूनही बघायला तयार नाही. परिस्थितीनं गांजलेल्या या समाजाच्या मदतीसाठी महापुरुष असलेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे धावून आलेले. ताजे मंत्री झाल्यानंतर बावनकुळे यांनी या गलित गात्र जीवन जगणाऱ्या जमातीसाठी पहिला मोठा निर्णय घेऊन टाकलाय. त्यासाठी बावनकुळे यांना भारतरत्न, नोबेल, ऑस्कर, मॅग्सेसे असे जगातील सगळे मानाचे पुरस्कार द्यायला हवेत. बावनकुळे यांनी ज्या वंचित समाजासाठी हा भला मोठा निर्णय घेतलाय त्या जमातीचं नाव आहे आजी माजी आमदार आणि त्यांचं कुटुंबीय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही जमात आढळते. प्रत्येक तालुक्यात आजी माजी आमदारांची ही जमात असतेच. भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर 1950 मध्ये संविधान अस्तित्वात आलं. ब्रिटिश निघून गेल्यानंतर ही जमात उदयास आली. परंतु अलीकडे या जमातीवर अन्याय होऊ लागलाय. वर्षातून 2 वेळा मुंबईत तर एकदा नागपूरला ही रंजली गाजलेली जमात विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने एकत्र येत असते. तुम्ही मंत्रालय व विधान भवन परिसरात गेलात तर या जमातीमधील गोरगरीब माणसं तुम्हाला हमखास पाहायला मिळतील. विधान भवन व मंत्रालय परिसरातील फुटपाथवर ही आमदार नावाची जमात आपल्या कुटुंब कबिल्यासहित राहत असतात. फुटपाथवरच फाटके तुटके पाला त्यांनी आपलं किडूक मिडूक मांडलेलं असतं. या गरीब आमदाराची पत्नी तिच्या 8-10 वर्षाच्या मुलीची केस विचारत असते. केसात उवा झालेले असतात, चेहरा मळकटलेला असतो. हालाकीची परिस्थिती असल्यामुळे या आमदाराच्या कन्येला शाळेतही जाता येत नाही. बाजूलाच आमदाराचं 2 वर्षाचं पोरगं हगायला बसलेलं असतंय. आमदारांच्या वडिलांना दम्याचा त्रास असल्यामुळे ते घसा खाकरत बाजूलाच पडलेले असतात. सगळ्या कुटुंबाला उपाशी पोटीत झोपावं लागलेलं असते. आमदारांची आई आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमधून टाकून दिलेलं शिळपाकं मिळतंय का ते पाहण्यासाठी गेलेली असते. त्या निवासाला आमदारांचं नाव असून सुद्धा बिचारा आमदारांनाच भिकारी समजून तिथून हाकलून दिलं जातं. आमदारांना खायला मिळत नसल्यामुळं त्यांची पोटं खपाटीला गेलीत. अंगावरचं मांस हाडाला चिकटलेलं दिसतंय. फाटक्या तुटक्या चटईवर बिचारे आमदार पाय खुडत पडलेत. ऊन, वारा, थंडी अशी संकट झेलत ही बिचारी आमदारं व त्यांचं कुटुंब असं हलाखीचं जीवन जगताना दिसत आहेत. राहायला घरच नसल्यामुळं उन्हाळा असेल तेव्हा उन्हाच्या कायलीत ही बिचारी आमदार मंडळी होरपळून निघताना दिसतात. पावसाळ्यात तर लईच दैना होते. मुंबईत पाऊस आला की पाणी भरतं. अशा वेळी आमदारांना फुटपाथवर राहणं सुद्धा मुश्किल होऊन बसतं. अशा वेळी सामान्य लोक या बिचाऱ्या आमदारांना त्रास देतात. सामान्य लोक फॉर्च्युनरमधून येतात, सुटाबुटात येतात आणि बिचाऱ्या आमदारांना हटकतात. ए भिकारड्या आमदारा, तुला काय कळतं की नाही? तुमच्या जमातीमुळं आम्हाला रस्त्यावरून फॉर्च्युनर चालवता येत नाही. फुटपाथवरच तुम्ही लोळत पडता. तुमच्या घाणेरड्यापणामुळं आमच्या सुटाबुटावर पाणी उडतं. अशा शब्दात ही सामान्य माणसं बिचाऱ्या आमदारांवर खेकसत असतात. या सामान्य माणसांमध्ये लय माज असतो. कारण सामान्य माणसांच्या टॅक्समधून सरकारकडे पैसा आलेला असतो. त्यामुळं या टॅक्सवर आमचाच अधिकार आहे असं म्हणत ही सामान्य माणसं सरकारचा सगळा पैसा हडप करत असतात. मोठमोठाले ब्रिज, इमारती, रस्ते, धरणं, पाणी योजना अशी कामं ही सामान्य लोक सरकारी खर्चातून मंजूर करून घेतात. जनतेचं काम आहे असं नुसतंच सांगायचं, पण खिशे मात्र सामान्य माणसं स्वतःचीच भरून घेतात. ही सामान्य माणसं आपल्या बगलबच्च्यांच्या नावानं अशा कामांची कंत्राटं घेतात. कधी कामे करतात, कधी कामं करत नाहीत, कधी बोगस कामं केली जातात. बऱ्याचदा तर कामं ही फक्त कागदावरच असतात, परंतु कागदावरच कामं पूर्ण झाल्याचं दाखवतात. प्रत्यक्षात ते कामं झालेलीच नसतात पूर्ण आणि पैसे तेवढे हडपतात. सामान्य माणसांचा हा भ्रष्टाचार बघून बिचाऱ्या आमदारांना लई वाईट वाटतं. सामान्य माणसांना मंत्रालय, मलबार हिल अशा परिसरात मोठमोठाले बंगले,
फ्लॅट सरकारच्या जीवावर मिळालेले असतात. सामान्य माणसांच्या दिमतीला गाड्या, नोकरचाकर असतात. एवढंच नाही तर त्यांना सरकारच्या तिजोरीतून महिन्याला 2 लाखापर्यंत पगार मिळतो. ही हलकट, हावरट व नालायक सामान्य माणसं इतकं मिळूनही गप्प बसत नाहीत. सिडको, म्हाडा, महसूल विभागाच्या सरकारी जमिनींवर या सामान्य लोकांचा डोळा असतो. दिसली जमीन की हडप असा सगळा हापापाचा माल गपापा ही गरीब माणसं करीत असतात. अशा परिस्थितीत आमदारांसारख्या गोरगरीब जमातीनं कुणाच्या तोंडाकडे पाहायचं? या बिचाऱ्या आमदारांना कोणी वाली राहिलेलं नाही. पण या पृथ्वी तलावर एक थोर महापुरुषानं जन्म घेतलाय. या थोर महापुरुषाचं नाव आहे चंद्रशेखर बावनकुळे. गेल्या 400 वर्षात असा महापुरुष जन्मालाच आलेला नव्हता. या महापुरुषानं मरणासन्न अवस्थेत पोचलेल्या आमदारांसाठी मोठं कार्य करून ठेवलंय. महापुरुष बावनकुळे यांनी केलेलं हे डोंगरा एवढं कार्य पुढच्या अनेक पिढ्या याद केल्याशिवाय राहणार नाहीत. महापुरुष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं उदात्त कार्य सांगण्याअगोदर तुम्ही आमचा लय भारी न्यूज हा चॅनल यूट्यूब, फेसबुक व इंस्टाग्रामवर सबस्क्राईब व फॉलो करा. महापुरुष बावनकुळे यांच्यासारख्या अन्य मंत्र्यांनी केलेली उदात्त कार्य आम्ही नेहमी सांगत राहणार आहोत. आज किंवा उद्या आम्ही आणखी काही मंत्र्यांची अशी उदात्त कार्य आपणास सांगणार आहोत. ही कार्य तुमच्यापर्यंत पोचावीत म्हणून या व्हिडिओला थोडं पॉज करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब, फॉलो करून टाका. तर झालंय असं की वर्सोवा येथील आमदारांच्या सोसायटीचा काहीतरी लोचा झालाय. त्यामुळं गोरगरीब आमदारांना दुसऱ्या ठिकाणी इमारतीची गरज आहे. आपणास माहीतच आहे आपल्या भारतामध्ये एक जागतिक भिकारी राहतो. या भिकाऱ्याचं नाव आहे अदानी. या अदानी नावाच्या भिकाऱ्यावर विश्वगुरू व अंबानी अदानी नावाच्या भिकाऱ्यांचे तारणहार नरेंद्र मोदी यांनी फार मोठी कृपा केली. धारावी येथील माजलेल्या सामान्य लोकांना विश्वगुरूंनी हाकलून बाहेर काढले. मोकळी झालेली ती जागा जागतिक भिकारी अदानीला देण्याचं फार मोठं कार्य विश्वगुरू नरेंद्र मोदी यांनी केले. विश्वगुरूंनी जागतिक भिकाऱ्यांसाठी हे जे महान कार्य केले त्यातूनच महापुरुष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदर्श घेतलाय. याच धारावीच्या ठिकाणी आता दीनदुबळ्या, वंचित, पीडित आमदारांसाठी भूखंड देण्याचा निर्णय महापुरुष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेऊन टाकलाय. याबाबत नुकतीच एक बैठक पार पडली. मंत्रालयात हजार बुद्धी क्षमतेचा एक अधिकारी आहे. भूखंड तज्ज्ञ म्हणून त्याचा नावलौकिक आहे. भूखंड कसा गिळायचा, कसा पचवायचा, मुंबईत कुठं कुठं भूखंड शिल्लक आहेत हे सगळं या भूखंड तज्ज्ञ असलेल्या अधिकाऱ्याला ठाऊक आहे. या भूखंड तज्ज्ञानं महापुरुष चंद्रशेखर बावनकुळे यांना सल्ला दिला. या भूखंड तज्ज्ञाच्या सल्ल्यानेच महापुरुष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच हा निर्णय घेतलाय. या भूखंडावर इमारती कशा बांधल्या जाणार आहेत, त्यासाठी कोणकोणते दीनदुबळे, आजी माजी आमदार पात्र असणार आहेत, या पिचलेल्या आमदारांना किती स्क्वेअर फुटाचं घर मिळणार आहे याची घोषणा महापुरुष बावनकुळे यांनी जाहीर करावी. त्यांच्या या घोषणेकडे फुटपाथवर खितपत पडलेली अनेक आमदारांची कुटुंबीय आस लावून बसली आहेत. धन्यवाद.